श्री स्वामी समर्थ मंडळी, यंदा मंगळागौर कधीपासून सुरू होत आहे? श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना हा शिवासाठी अत्यंत पवित्र आहे, शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे. श्रावण महिन्यात भोलेनाथाची, शिवाची, केदारनाथाची, शंभो महादेवाची पूजा केली जाते. प्रत्येक श्रावणातला सोमवार हा पाळला जातो, पूजा अर्चा केली जाते. तर त्याचबरोबर श्रावणात मंगळागौरी सुद्धा येत असते. मंगळागौरीचं पूजा केली जाते, त्याचे कार्यक्रम केला जातो, नाच गाण्याचा कार्यक्रम केला जातो. महिलांमध्ये हा कार्यक्रम अतिशय प्रिय आहे. महिला हा कार्यक्रम नक्की करतात, आवर्जून करतात, प्रेमाने करतात. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासोबत महिला मंगळागौरीची पूजा सुद्धा घरामध्ये केली जाते. पूजा केल्याने खूप पुण्य मिळतं, त्यामुळे पूजा केली जाते. तर बघा, आता यंदा मंगळागौर नक्की कधी आहे त्या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण आताच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला ते मिळतील. एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ बनला की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग आता आपण जाणून घेऊया मंगळागौर यंदा 2026 मध्ये कधीपासून आहे त्या संदर्भातली सविस्तर माहिती. आपण पूजेची माहिती जाणून घेणार आहोत. बघा, श्रावण महिना सुरू होताच महिलांना वेध लागतो, तो म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील सर्वात महत्वाच्या व्रतांपैकी एक मानला जातो. हे व्रत माता पार्वती म्हणजे गौरी यांना समर्पित असून विशेषतः विवाहित महिलांसाठी याला मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. महाराष्ट्रात मंगळागौर हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्री शक्ती, कौटुंबिक ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. पण अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे की मंगळागौरचा सण 2026 मध्ये कधीपासून सुरू होतोय, याचे धार्मिक महत्त्व काय, पूजा पद्धत काय, तिथी, पौराणिक कथा, सर्व काही आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिली गोष्ट पाहणार आहोत आपण मंगळागौर कधीपासून. तर महाराष्ट्रात अमांत पंचांगानुसार 2026 मध्ये मंगळागौरचे एकूण 4 मंगळवार येत आहेत. श्रावण महिना 13 ऑगस्टला सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबरला संपत आहे. या कालावधीत मंगळागौरचे व्रत पुढील 4 मंगळवारी केले जाईल. ते म्हणजे कोणते 4 मंगळवार केले जाणार आहेत. एकूण महाराष्ट्रात मंगळागौरचे व्रत एकूण 4 दिवस असते, म्हणजे प्रत्येक मंगळवारी 4 मंगळवारी केले जाते. म्हणजे या महिन्यात श्रावण महिन्यात मंगळवार 4 आहेत. ते कोणते तर बघा, 18 ऑगस्ट, 25 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर अशा 18, 25 ऑगस्ट, 1, 8 सप्टेंबर अशा 4 मंगळवारी मंगळागौरची पूजा करू शकता. मंगळागौर आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, आता पुढची गोष्ट आपल्याला बघायची आहे की मंगळागौरीच्या रात्री पारंपरिक खेळाचा जागर का केला जातो. तर याचं उत्तर असं आहे की ही सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. मंगळागौर का साजरी केली जाते, खेळाचं महत्त्व काय आहे. बघा, मंगळागौरीच्या पूजेनंतर रात्रभर जागरासाठी महिला एकत्र येतात. यावेळी झिम्मा, फुगडी, पिंगा, किसबाई किस, लाटाबाई लाटा यासारखे पारंपरिक खेळ खेळले जातात. ह्याच्यामध्ये आता आधुनिक सुद्धा खेळ ऍड झालेले आहेत. नवनवीन खेळ महिला शोधून काढत आहेत किंवा खेळत आहेत. हे खेळ खेळण्यामागे केवळ मनोरंजन नसून पूर्वीच्या काळातील घरातील कामात व्यस्त असणाऱ्या महिलांना एकत्र येऊन आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि एकमेकींशी संवाद साधण्यासाठी ही एक सुंदर सांस्कृतिक संधी असायची. हा या खेळाच्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रत्येक महिलांनी बाहेर यावं, चारचौघीत यावं, आपल्या जीवनातील आनंद घ्यावा, भक्तिमय वातावरणात आनंद घ्यावा. सगळ्यांनी गोळीमिळीने एक मनाने आनंदाने एकत्र येऊन खेळावं. दिवसभर कामामध्ये राबून संध्याकाळी झोपून जातात. तर यासाठी असे हे सण असतात की आनंदाने राहावं, जीवनात माणसाचा आनंद यावा. वेगवेगळ्या काळात, दिवसानुसार त्याच्यामध्ये माणसाला वेगवेगळं काहीतरी करण्यासाठी, उल्हास येण्यासाठी, आनंदित वाटण्यासाठी असे हे सण असतात. त्याच्यापैकी एक म्हणजे मंगळागौर. महिलांचा आवडता सण हा मंगळागौर आहे. मंगळागौराला महिला अत्यंत आनंदी असतात. काही महिला या निमित्ताने असे हे खेळ खेळतात. त्यामुळे मंगळागौर हा साजरा केला जातो आणि मंगळागौरच्या पारंपरिक खेळाचा हा उद्देश आहे. तर अशा पद्धतीने आपण आज बघितलेलं आहे की मंगळागौर कधीपासून आहे आणि त्या संदर्भातले खेळ का खेळले जातात, त्याच्या पाठीमागचं मागचं महत्त्व काय आहे ते. अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.